नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा, अशा पद्धतीने शिलाईतून उरलेले जेवढे आपल्याकडे छोटे मोठे कतरण असतात ना, त्यांचा रियूज तुम्ही नक्कीच आजच्या आयडियासाठी करू शकता. आपण शिलाई काम करतो त्यावेळेस आपले असे वेस्ट कापड निघतातच साईडला कट केलेले वगैरे, तर ते असेच फेकून न देता जाळण्यासाठी तर आपण वापर करू शकतो, पण त्याच्या व्यतिरिक्त पण आपण त्याचा वापर करू शकतो. तर तीच आयडिया मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि 0 कॉस्टमध्ये आहे, एकही रुपया खर्च न करता आपण हे वेस्ट कापडापासूनच बनवत आहोत आजची आयडिया. तर चला सुरू करूया. सर्वात अगोदर मैत्रिणींनो, मी इथे एक साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे. हा डबल फोल्ड मध्ये फोल्ड आहे, इकडनं फोल्ड भाग आहे, इकडनं ओपन साईड आहे. आता त्यानंतर याचं फोल्ड बाजूचं माप किती घेतलंय ते सांगते. तर बघा, 17 इंच याची लांबी आहे, म्हणजे 17 दुने 34 लांबीला आपण पूर्ण घेतलेला आहे, अखंड फोल्ड करून घेतलेला आहे. आणि इकडनं पण आपण 17 इंच घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे रुंदी पण 17 इंच आहे आणि लांबी 34 इंच आहे, कारण की आपण हा डबल फोल्ड मध्ये फोल्ड करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो पार्ट आहे ना, तो अशा पद्धतीने व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि एवढा पार्ट आपल्याला ओपन ठेवायचा आणि पूर्ण या तीनही बाजूने आपण स्टिच करून घेऊ. फक्त एवढा पार्ट आपण ओपन ठेवू. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी या बाजूने स्टिच केलंय, एवढा पार्ट आपण ओपन ठेवलाय. आता जिथून ओपन पार्ट ठेवला तिथून आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊ. तर या पद्धतीने आपण हा राईट साईडला टर्न करून घेतलेला आहे. व्यवस्थित त्याचे जे कॉर्नर आहेत ना, ते आपण बाहेर काढून घेऊया. ठीक आहे, या पद्धतीने. आता जिथून ओपन पार्ट ठेवला ना, तिथं आपल्याला हे सर्व कतरणं आहेत ना, टाकाऊ कपडे, चिंध्या, त्यांचा वापर करून म्हणजे ते भरून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर कापूस असेल तर उत्तमच आहे, आणि नसेल तर तुम्ही असेच वेस्ट कापड, टाकाऊ जे तुमचे म्हणजे कपडे असतील ना खराब वगैरे, अगदी शर्ट, टी शर्ट वगैरे, म्हणजे जे स्ट्रेचेबल कापड असते बघा, त्याच्यावरती टीप वगैरे बसत नाही, तर त्यावेळेस पण तुम्ही त्या कापड्यांचा वापर नक्कीच अशा पद्धतीने करू शकता. आणि घरच्या घरी खूप सुंदर अशी डिझायनर उशी म्हणा, पिलो म्हणा, ते तुम्ही बनवू शकता. आणि वेगवेगळ्या साईजमध्ये. आता मी स्टँडर्ड साईजची बनवत आहे, म्हणजे 16 बाय 16 इंचची. त्यामुळे मी इथं 17 बाय 17 इंच कपडा घेतला होता, म्हणजे 1 इंच आपलं स्टिचिंगमध्ये जातं आणि 16 बाय 16 इंचची आपली पिलो तयार होते. तर व्यवस्थित हे जे सगळे कतरण आहेत ना, ते मी सगळे चिंध्या याच्यामध्ये भरून घेतलेले आहेत. दाबून दाबून भरून घ्यायच्या, कारण की आत्ता जरी तुम्हाला जास्त दिसत असलं तरी ते नंतर दबून दबून बारीक होत असतं. ठीक आहे, मध्ये सगळे जेवढे कतरण होते तेवढे फिल करून घेतलेले आहेत. आता त्यानंतर हा जो ओपन पार्ट आहे ना, हा पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला हा पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे. तर चला मी हा पण स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, हा जो ओपन पार्ट होता ना, तो पण मी स्टिच करून घेतलेला आहे. फायनली खूप सुंदर अशी आपली टाकाऊपासून टिकाऊ पिलो आहे, उशी आहे, ती बनवून तयार झालेली आहे. आता याचं कवर कसं बनवायचं ते पण बघूया. तर कवर बनवण्यासाठी आपण जो 17 बाय 17 इंच कपडा घेतला होता ना, तेवढाच आपल्याला इथे अजून एक कपडा लागणार आहे बघा. तसं तुम्ही अशी उशी ठेवून पण बघू शकता. दोन्ही चारही साईडने असं थोडा थोडा कपडा शिल्लक राहील, या पद्धतीने तुम्ही तो घेऊ शकता. तर मी या पद्धतीने घेतलेला आहे. तर याचं माप किती घेतलंय ना ते सांगते. तर बघा, 17 इंच याची लांबी आहे आणि रुंदी पण आहे आपली 17 इंच. ठीक आहे, तर हा झाला आपला एक कपडा. आता अजून एक कपडा आपल्याला लागणार आहे, तर तुम्ही कोणताही प्लेन कपडा घेऊ शकता. तर बघा, आता हा आपल्याला याचं मेजरमेंट कसं काढायचं तर मी ते सांगते. तर आपण हा जो रेडी पीस होता ना आपला 17 बाय 17 इंच, त्यापेक्षा आपण हा 10 इंच कपडा आहे ना, तो वाढव घेतलेला आहे. तुम्ही 10 ते 10.5 इंच कपडा वाढव घेऊ शकता. ठीक आहे, मी तुम्हाला मोजून पण दाखवलं. आता जिथं म्हणजे वाढव कपडा आहे ना, तिथून आपण मार्किंग करून घेतली आणि त्या मार्किंगच्या खाली अजून एक मार्किंग केली अंदाजे 1 इंचावरती, आणि तिथून आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे. आणि जिथून कट केलं ना, तिथून आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे हा पार्ट पण. तर चला हे शिलाई मशीनवरती दाखवते. तर बघा, जिथून कट केलेला पार्ट होता ना, तो आपण या पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहोत. आणि अगदी सोपं आहे मैत्रिणींनो, तुम्ही अगदी 10 ते 15 मिनटामध्येच हे कवर आहे ना, ते नक्की बनवू शकता. आणि पिलो पण म्हणजे तुमचं जास्त वेळ पण नाही लागणार, आणि अगदी 0 कॉस्ट. तुम्ही घरच्या घरी कोणत्याही तुमच्या कपड्यापासून ही जी उशी आहे, उशीचं कवर आहे, ते बनवू शकता. तर या पद्धतीने दोन्ही साईडनी आपण हा जो पार्ट आहे तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे बघा. ठीक आहे, या पद्धतीने. आता हा जोडायचा कसा ते सांगते. तर बघा, आपण हा जो 17 बाय 17 इंचचा पार्ट घेतलेला आहे ना,
तर त्यावरती आपल्याला अगोदर हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने. आणि त्याच्यावरतून आपल्याला हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे 2 इंची राईट साईड आतल्या साईडने गेलेली आहे बघा, या पद्धतीने. आणि चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित हा जो कपडा आहे तो अगोदर सेट करून घ्यायचा. हवं ते त्या अगोदर तुम्ही कडेकडेला ठिकठिकाणी टाचणी पण लावून घेऊ शकता. म्हणजे कसं स्टिचिंग करताना हा कपडा इकडे तिकडे सरकू नये ना, त्यासाठी. आणि आता आपल्याला चारही बाजूने टीप मारून घ्यायची आहे. तर मी मैत्रिणींनो तुम्हाला मागे झिपवालं पण पिलो कवर कसं बनवायचं ते पण दाखवलेलं आहे. त्याचबरोबर डिझायनर म्हणजे वेगळी डिझाईन करून पण तुम्ही वेगवेगळे डिझायनर पिलो आहेत, उशीचे कवर आहे ते बनवू शकता. त्या पण डिझाईन शेअर केलेले आहेत. त्यांची पण लिंक मी हवं तर तुम्हाला कमेंटमध्ये पिन करते. आता बघा चारही साईडने टीप मारून झाल्याच्या नंतर आता बघा आपल्याला इथून जो ओपन पार्ट आहे ना, इथून हा भाग राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे. आणि झालं सिंपल. इतकं सोपं आहे पिलो कवर बनवणं, काहीच अवघड नाही. तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि ट्राय केल्यानंतर मला पण सांगा कमेंट करून, ठीक आहे. तर या पद्धतीने आपलं हे पिलो कवर आहे ते बनून रेडी झालेलं आहे घरच्या घरी. तेही एकही रुपया खर्च न करता 0 कॉस्टमध्ये, ठीक आहे. आता ज्या पिलोच्या मापाचं बनवलं होतं आपण ह्या उशीच्या, तर ह्याला आपण हे घालून घेऊया. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा. कारण की तुमची प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असते आणि मला जसा वेळ मिळतोय तसे मी तुमच्या कमेंटला रिप्लाय पण करतच असते. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपलं हे पिलो कवर आहे ते बनून तयार झालेलं आहे. तेही घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता 0 कॉस्टमध्ये. बघा बिना झिपचं आहे, किती सुंदर असं बघा. आणि वेस्ट कापडापासून बनवलेलं आहे. तुम्ही या पिलो कवरसाठी वेगळं डिझाईन आहे ना ती पण करू शकता. तसं मी तुम्हाला मागे पण पिलो कवरचे वेगवेगळ्या डिझाईन शेअर केलेले आहेत. तर त्या पण तुम्ही नक्की बघा. त्यांची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देऊन ठेवते. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ यूजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.